मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता राणीच्या आईचा त्रास अजूनच खूप वाढलेला असतो आणि तिला खूप त्रास होत असतो. तेवढ्यात आता ते त्रास होत असताना तिचे बेशुद्ध पडते. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडं जी रत्ना काकी आहे ती रत्ना काकी स्वयंपाक वगैरे बनवते आणि राणी आता म्हणते की मालती आईंच्यासाठी मी साधं जेवण बनवते. त्यांना जे साधं आवडतं ना ते सगळं बनवते म्हणजे त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं राहील असं म्हणते. आणि आता ती म्हणते की काय काय आवडतं त्यांना, वरण भात आणि तेच बनवते आणि ती वरण भात वगैरे सगळं काही मालतीच्या आवडीचं जेवण बनवते आणि म्हणते की मालती आईंना देऊन येते कारण की त्यांना गोळ्या पण घ्यायच्या असेल. आणि ती जेवणाचं ताट घेऊन चाललेली असते. तेवढं तिकडं जी मालती आहे तिच्या डोक्यामध्ये एकच विचार चाललेला असतो की या राणीला हे करायचं, राणीला या कुटुंबातून ह्या घरातून बाहेर काढून द्यायचं, राणीच्या कुटुंबाला, पूर्ण फॅमिलीला, राणीच्या आईला, बुवांना आणि राणीला, असं तिच्या डोक्यात चालू असतं. तर आता तिथे राणी येते, दरवाजा वाजवते. तर आता मालती म्हणते कोण आलंय आता? तर आता राणी म्हणते की अहो मालती आई मी आहे, येऊ का आतमध्ये? तर आता मालती म्हणते काय काम आहे तुझं इथे? तर आता लगेच ती म्हणते की अहो तुमच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आले होते मी. तर मालती म्हणते माझ्यासाठी? आणि एवढी आताशी गाठवलं का? मग मी पण आजारी आहे, मला भूक लागली आहे, ते एवढा वेळ नाही कळालं का तुला? एवढा वेळ दिसत नव्हती का मी मी कुठं आहे, काय जेवायला मला दे की नाही, हे नाही कळलं एवढा वेळ? आता बरं आली मला जेवायला घेऊन. तर आता राणी म्हणते की अहो मालती आई आता स्वयंपाक झाला त्यामुळे तुमच्यासाठी आणलं होतं मी. मला माहिती तुम्हाला हे तेलकट काही वगैरे खायचं नाही त्यासाठी बनवून आणलं. तर आणि मालती म्हणते की बस झाले तुझी नाटके, बस करते, किती नाटकं करणार आहेस अजून, असं म्हणते. आणि आता म्हणते की काय ग तुझ्या कुटुंबाला आणि तू लवकरच या घराबाहेर निघून जा, असं म्हणते. तर राणी म्हणते अहो मालती आई असं का बोलताय तुम्ही? तर राणीला विचारते काय ग तुमच्या लग्नाला किती महिने झाले आता? तर राणी म्हणते की आमच्या लग्नाला 5 महिने झाले. काय झालं? तर आता लगेच मालती म्हणते की 5 महिने तर आता 6वा महिना चालू व्हायच्या आत बघ, तुला नाही घराबाहेर काढून दिले ना तर माझं नाव मालती महाडिक नाही, तुला आता लवकरच मी घराबाहेर काढून देणार आहे, असं बोलते. आणि तुमच्या संसाराची काडीमोड करून टाकणार आहे. तर आता राणी इथे जेवणाचं ताट खाली ठेवते आणि बोलते की हे बघा मालती आई, तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा तुम्ही. अहो तुम्हाला आमचा संसार जेवढा मोडायचा आहे तेवढा मोडा, पण मला जेवढं जोडता येईल ना मी तेवढा जोडायचा प्रयत्न करेल. मी माझा संसार तुटून देणार नाही अजिबात, असं म्हणते. तर ती म्हणते की काय संसार तुटून देणार नाहीये? मी लवकरच संसार तोडून टाकते की नाही बघ तुझावाला, असं म्हणते. तर आता राणी म्हणते की हे बघा तुम्हाला आधी सांगते मी, मला जेवढं हे घाटी ना लग्नाच्या वगैरे जोड्या सगळ्यात स्वर्गात बांधलेले असतात, देवानी बांधलेले असतात, ते अशा सहजासहज नाही तुटू शकत. तर राणी मालती म्हणते की देवानी, अगं तुझ्या लग्नाची गाठ तर ह्या मालती महाडिकने बांधली आहे आणि ती तोडायची माझ्या हातात आहे, कधी तोडायची आणि कधी नाही ते, असं म्हणते. आणि आता राणी म्हणते की मालती आई जेवण करून घ्या आणि राणी तिथून निघून जाते. मालती म्हणते की मला लवकरच या राणीचं काहीतरी करावं लागेल बंदोबस्त, असं बोलते. तर आता इकडे राणीचे आई बुवा जे असतात ते म्हणत असतात, तर राणीचे बुवा म्हणतात की सुरके तुला खूप त्रास होत असेल ना गं, त्या मालती मॅडमनी बाईसाहेबांनी तुझ्या खालची ती रग उचलून घेतली, तुला खूप वाईट वाटत असेल ना गं. तर आता लगेच ती म्हणते की नाही हो, मला तसं काही नाही वाटत आहे, नका तुम्ही काळजी करू. तर आता ते म्हणतात की हो गं मला माहिती तू मला नाही सांगणार, पण मला माहिती ना तुला किती त्रास होत असेल ते, असं बोलते. तर आता लगेच जी राणीची आई आहे ती म्हणते की नका नका काळजी करू माझीवाली, तुम्ही तुमचं बरं आहे का बघा, असं म्हणते. आणि इकडं आता मालती म्हणते की किती काळजी घेतो बघते ना मी पण सासू सासऱ्याची आता. आणि उर्मिलाला म्हणते की उर्मिला काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला, असं सांगते. आणि आता जी उर्मिला आहे ती म्हणते की मालती आई ठीक आहे. तर इकडं तर जी रत्ना काकी आहे ती रत्ना काकी राणीच्या आई बोवांसाठी चहा बनवत असते. चहा बनवते आणि कपात घालते. तेवढं ते उर्मिला येते आणि म्हणते की काय हो रत्ना काकी काय करताय तुम्ही? तर ती म्हणते की काही नाही अगं, राणीच्या आईबुवांसाठी चहा बनवते. अगं हा एक एक कप आहे ना बिना साखरेचा आणि एक साखरेचा आहे, राणीच्या आईला साखर नाही त्यामुळं चालत नाही त्यांना साखरेचा. तर आता लगेच मालती उर्मिला म्हणते काय हो एवढी काळजी घेताय त्यांची, माझी कधी घेतली का? माझी कधी एवढी विचारपूस केली का? हो माझी जाऊ द्या पण स्वतःच्या पोराची केली आहे का? आम्हाला काय हवं काय नको हे विचारलंय का कधी? आणि काय हो तेवढा एवढा पुळका आलाय का तुम्हाला त्यांचावाला? तर आता रत्ना काकी म्हणतात की हे बघ तुला विचारायला तुझ्याशी वागली तर पाहिजे ना गं, तुझ्याशी वागते का तुला मी विचारलं असं? तर आता लगेच ती म्हणते की हो हो रत्ना काकी
वागत नाही म्हणजे मी काय केलंय तुम्हाला सांगा बरं, असं का बोलताय तुम्ही? तर आता रत्नाकाकी म्हणतात की मग तू काही केलं नाही म्हणजे कशी वागते कशी बोलते बघितलं ना. तर आता लगेच तिकडं रत्नाकाकीचं डोकं भडकून देते आणि आता लगेच डोकं भडकून दिल्यावरती ती म्हणते, तर रामबाई एकटीच बडबड करते. तेवढ्यात आता इकडं जी उर्मिला आहे ती उर्मिला त्या दोन्ही कपांमध्ये भरपूर साखर टाकून देते. तीनदा इकडं गेल्या का रत्नाकाकी लगेच साखर टाकली. रत्नाकाकीच तोंड तिकडं झालं का लगेच उर्मिलाने साखर टाकली. उर्मिला लगेच त्या चहामध्ये साखर टाकत राहते आणि आता त्या चहामध्ये साखर टाकल्यावरती आता ती म्हणते की हे बघा मालती रत्नाकाकी, माझं चुकलं बाई, मी इथून पुढं नाही तुम्हाला काही म्हणणार, गंज करता तुम्ही आमच्यासाठी असं म्हणते आणि म्हणते की झालं माझं काम, बरं झालं. तेवढ्यात आता रत्नाकाकी म्हणतात, नुसती माफी नको मागू, एक काम कर माझंवालं, हे बघ ही चहा चहा घे आणि राणीच्या आईच्या आणि बुवांना देऊन ये. तर आता लगेच ती म्हणते की मी नाही जाणार. अहो मी कशाला जाऊ, उगाच माझ्यावर काही म्हणतील ते. तर आता ते म्हणतात हे बघा राणी आले, तिच्याकडे द्या तिच्या आई बुवांचा चहा, ती देईल नेऊन तिच्या आई बुवांना. तर आता रत्नाकाकी म्हणतात, हो ग राणी, धर तुझ्या आईबुवांना चहा नेऊन दे. आणि राणी चहाचं घेते आणि नेऊन द्यायला जाते. तर इकडं आता जे आभा आणि इंद्र असतो ते दोघं टेरेसवरती गप्पा मारत मारत गॅलरीमध्ये चहा पित असतात. आभा म्हणतात, इंद्रा खरंच खूप भारी आहे तू, कारण की तुझ्या आईला त्यांना खूप हे करतो तू. अरे तर राणीच्या आईला त्यांना किती जपतोस ना. अरे खरंच मला तुझा स्वभाव खूप आवडलाय, तू खूप जपतोस त्यांना असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात की हो ना इंद्रा, खरंच तू खूप चांगला आहेस. अरे मला वेळ नाही देता आला माझ्या फॅमिलीला कधी, पण तू खरंच सगळ्यांना वेळ देतोय असं म्हणत असतात. तर इकडं आता जी राणी आहे तिच्या आईबाबांना चहा घेऊन येते आणि चहा घेऊन आल्यावरती बघते तर ती म्हणते, बेडशीट कुठं गेले आई याच्यावरचे. तर आता राणीची आई म्हणते की अगं राणी काही नाही ग, ते धुवायला दिले आम्ही एका माणसाजवळ, तो माणूस आला तुमचा राम भोगो कोण, त्यांनी धुवायला नेले आहे. तर आता राणी म्हणते हो का, बरं जाऊ दे जाऊ दे, त्याच्यापाशी काही नाही, तुम्ही चहा वगैरे घेता का? तर आता लगेच ती म्हणते की हो दे ना. तर आता ती राणी त्यांना चहा देते आणि चहा दिल्यावरती आता दोघे राणी म्हणते की हे बघ इंद्र सरांनी तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या जावईने अशी गोळी आणली आहे, ती चहात टाकली की ती तो चहा एकदम साखरेसारखा एकदम गोड लागतो, तू पिऊन बघ. तर आता राणीची आई म्हणते ठीक आहे मग. तर आता राणीची आई तो चहा पिते आणि आता तो चहा पिते. तर आता राणी म्हणते की जाते मी स्वयंपाकाचं बघते तवर, आणि राणी तिथून जाते आणि त्या चहा प्यात असतात दोघं जण. तर राणीची आई म्हणते अहो खूप गोड आहे हा चहा. मग तर आता ते म्हणतं की मला दे ना, असं बुवा म्हणतात. तर आता राणीची आई बुवांना थोडा चहा बशीत देते आणि म्हणते, बुवा पण म्हणतात की अगं खरंच सुरके, काहीतरी नक्कीच गडबड आहे, हा चहा एकदम साखरेसारखा गोड आहे, नको पिऊ तू हा चहा असं म्हणतात. तर आता लगेच तुर्की म्हणते की हो ना, नाही पित आहो मी चहा. तेवढ्या तिथे मालती आणि उर्मिला येतात आणि मालती म्हणते की तुम्हाला हा चहा प्यावाच लागेल, तो आमच्या घरचा आम्ही काही वाया जाऊन देत नाही कधी, त्यामुळं हा चहा पिऊन घ्यायचा आणि अजिबात फेकून द्यायचा नाही. माझ्यासमोर प्या, नाहीतर मी माझ्या हाताने तुम्हाला चहा पाजते असं म्हणते. आणि आता लगेच ते म्हणतात की आमच्या घरी राहायचं असेल ना तर नीटनेटकं राहावं लागतं, काही वाया जाऊन नाही द्यावं लागत, आधीच सांगते असं समजावते. तर आता लगेच मालती बळजबरी तो गोड चहा राणीच्या आईला प्यायला सांगते आणि राणीच्या आईला खूप त्रास व्हायला लागतो. जे बुवा असतात तिच्या हात्या पाया पडतात, पण ती मालती कुणाचंच ऐकत नाही. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.